आजच्या एकता मासिकाच्या विशेषकांच्या प्रकाशनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका आदरणीय शांताक्का, त्याचबरोबर आदरणीय सुनंदाताई जोशी, दिलीपजी करंबेकर, दत्तात्रेयजी आंबुलकर, एकताच्या संपादिका रुपालीताई भुसारी, उपस्थित असलेले सर्व सभागृहातील सन्माननीय व्यक्ती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं हा एकता मासिकाच्या माध्यमातून जो विशेषांक आपण प्रकाशित आज केलेला आहे, खरं तर मी माझं भाग्य समजतो की आपण त्रिशताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं हे विशेषांक काढला आणि मी विशेषांकाची पानं चाळत असताना मला वाटतं दिलीपजींनी देखील त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे. अतिशय मासिकाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती अहिल्यादेवींच्या जीवनपटावरती देण्याचं काम या एकता मासिकाच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर मी चोंडी गावामधून येतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या घराण्यातील वंशातील एक घटक. मला वाटतं माझा पात्रपरिचय करून देताना त्याचा सगळ्या गोष्टीचा उल्लेख झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थानं अहिल्यादेवींचं कार्य तर महानच आहे. मोगलांनी आणि अनेकांनी अतिक्रमण केलं त्यावेळेस आपला धर्म आणि आपली मंदिरं टिकवण्याचं काम अहिल्यादेवींनी केलं. पण 300 वर्ष पूर्ण होत असताना मी ज्या चोंडी गावामधून येतो ते चोंडी गाव 1995 पर्यंत अतिशय अडगळीत पडलेलं होतं. त्या गावाला जायला रस्ताही नव्हता. किंबहुना मी ज्यावेळेस हायस्कूलमध्ये जात होतो त्यावेळेस आमचं तहसील ऑफिस हे जामखेड आहे. त्या जामखेडच्या तहसील ऑफिस समोर एक पंचायत समितीचं कार्यालय, आणि मी अतिशय उत्सुकतेने पाहायला त्या पंचायत समितीमध्ये गेलो. त्यावेळेस जी काही 87 गावं त्या नकाशामध्ये लिहिली गेली होती त्याच्यामध्ये चोंडीचं नाव लिहिलेलं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं असा सगळा प्रसंग आणि 1995 साली राष्ट्रीय सेविका समिती यांचं राष्ट्रीय कार्यशाळा ही चोंडीमध्ये झाली. सर्व देशभरातून महिला चोंडीमध्ये आल्या. मी पोस्ट ग्रॅज्युएटला होतो त्यावेळेस. मला देखील उत्सुकता वाटली आणि त्यावेळेस आमच्या गावापुरतं मर्यादित तिथे जयंती आणि पुण्यतिथी व्हायची आणि आम्हालाच ते माहीत असायचं. इतर कोणालाही अहिल्यादेवींच्या विषयी फार कौतुक आणि फार काही इतिहास माहिती होता अशी परिस्थिती नव्हती. फोटो सापडायचा म्हटलं तरी सापडत नसायचा. आणि म्हणून आम्ही त्या घराण्यात जन्म घेतला आणि निश्चितच पुढच्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीने अण्णासाहेब डांगे यांना विरोधी पक्ष नेता केलं 1994 साली. त्याच्यानंतर 95 मध्ये सत्तेत आल्याच्या नंतर चोंडी विकास प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे साहेब आणि अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून तो आराखडा तयार करण्यात आला. आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं चोंडीची ओळख हळूहळू तालुक्याला, जिल्ह्याला, महाराष्ट्राला होऊ राहिली. पूर्वीच्या कालखंडामध्ये इंग्रज आणि मोगल अशा सत्ता होत्या आणि त्या सत्तेमध्ये चोंडीचं स्थान हे मोगलांच्या राज्यात होतं. कारण मध्ये सीना नदी होती. सीनेच्या अलीकडे इंग्रज आणि सीनेच्या पलीकडे
शिना नदीच्या पलीकडे जे काठावर बसलेलं गाव आहे तिकडे मोगल होते. आणि म्हणून इतिहासाची पानं चाळायला लागले तरी लोकांना असं वाटायचं की चोंडी तालुका आष्टी जिल्हा बीड असं काही काही वेळेस आपल्याला संदर्भ बघायला मिळतो. त्याचं कारण ते आहे. आणि म्हणून अण्णा डांगे देखील एवढ्या मोठ्या पदावर असताना देखील चोंडी सापडायला ज्यावेळेस आले त्यावेळेस ते पहिल्यांदा परभणी जिल्ह्यातल्या एका चोंडी गावी गेले, नंतर बीड जिल्ह्यातल्या एका चोंडी गावी गेले आणि तिसऱ्या वेळेस मात्र मग ते खऱ्या चोंडीला जाऊन पोहोचले. त्यावेळेस मी कॉलेजला होतो. आपल्या सगळ्यांना हे माहिती असणं आवश्यक आहे म्हणून मी माझं मूळ भाषण सोडून आपल्याला हे चोंडीची माहिती देणं माझं कर्तव्य समजतो. आणि मी दरम्यानच्या काळात मी कॉलेज जीवनापासूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्रमंडळाच्या माध्यमातून काम करायचो आणि तसाही वर्गात पहिलीपासून शिक्षण घेत असताना मी मॉनिटर असायचो. त्याच्यामुळं राजकारणाची ओढ तर होतेच. आणि मग मला त्यांनी सांगितलं की तू या प्रकल्पाचा सदस्य होणार का. मी सिनियर लेक्चरर असताना देखील या गोष्टीकडे वळालो. माझा कुठलाही राजकीय संदर्भ नसताना हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्मगावचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने समिती गठीत केली आणि त्या समितीचा सदस्य म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो. आणि म्हणूनसाठी 1996ला मग देशाचे राष्ट्रपती डॉक्टर शंकर दयाळ शर्मा देखील 11 सप्टेंबर 1996 रोजी तिथे भेट दिली. मला वाटतं केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय, लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्राताई महाजन देखील एका जयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री तर अनेक वेळा त्यामध्ये उपस्थित होते. आणि मग हे जन्मस्थळ हे प्रत्यक्षात समोर आलं आणि त्याची कुतूहलता सगळ्यालाच जाणवायला लागली. आता अतिशय चांगल्या पद्धतीनं चोंडीचा सर्वांगीण विकास झालेला आहे. चोहोबाजून यायला अतिशय चांगल्या प्रतीचे रस्ते आहेत. लवकरात लवकर येऊ शकतो. पूर्वी नगर अहिल्यानगरचं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात देखील जयंती समिती आणि मी त्या जयंती समितीचा स्वागताध्यक्ष म्हणून गेल्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये यशस्वी झालो. औरंगाबादचं नामकरण व्हायला 40 वर्ष लागली. अहिल्यादेवींचं नाव असलेलं जिल्हा आणि जन्मगाव असलेला जिल्हा 16 महिन्यामध्ये अहमदनगरचं अहिल्यानगर झालं. आणि त्याच्यामध्ये सांगायची एक गोष्ट चांगली की अहिल्यादेवींच्या नावाची मागणी केली. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचा दुजोरा दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी ते जाहीर केलं आणि 16 महिन्यात लोकसभेच्या अगोदर तो प्रस्ताव दिल्लीला गेला आणि विधानसभेपूर्वी त्याची अंमलबजावणी झाली. 16 महिन्याच्या कालखंडामध्ये अहिल्यानगर झालं. त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे की राजकारणामध्ये एक म्हटलं की दुसरा 2 म्हणतो आणि त्यात महाविकास आणि महायुतीच्या काळात तर काही खरं जे चांगलं म्हणलं तरी ते समोरचा वाईट म्हणायचं. असं साधारणतः गेल्या 5 वर्षातलं आपण सगळ्यांनी अनुभवलंय. पण अहमदनगरचं अहिल्यादेवी करताना कोणत्याही पक्षाने, नेतृत्वाने विरोध केला नाही. हे त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून रुपालीताईंना मी खऱ्या अर्थाने मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की आपण त्रिशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्तानं वर्षाच्या प्रारंभीच आपण अतिशय वाचकांच्यासाठी हा विशेषांक त्यांच्या हाती पडावा आणि एक संदर्भ समृद्ध विशेषांकाची निर्मिती केली. त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आदरणीय सुमित्राताई महाजन यांनी देखील अतिथी संपादक म्हणून या मासिकासाठी त्यांनी प्रेरणादायी देवी अहिल्या असा लेख लिहिला. मला वाटतं सुमित्राताई महाजन इंदोरमधून 9 वेळा निवडणूक कंटेस्ट केली आणि 9 वेळा जिंकल्या. केवळ आणि केवळ अहिल्यादेवींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून समाजाची आणि या देशाची सेवा, सर्वसामान्य माणूस विकासाचा केंद्रबिंदू मानून आणि अहिल्यादेवींनी त्यांच्या जीवनामध्ये असामान्य कर्तव्य केलं
आणि त्या देखील त्यांच्या भाषणामधून सांगतात आणि चोंडीला देखील आल्यानंतर त्यांनी हेच सांगितलं आणि म्हणून त्यांचा लेख देखील तुमच्या आमच्यासाठी अतिशय प्रेरणादायी या अतिथी संपादक म्हणून मासिकामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं महान कार्य तुमच्या आमच्या समोर डोळ्यासमोर आहे आणि मग त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं, खरं तर आज तागायत आपला देश हा पुरुषप्रधान आणि पुरुषप्रधान संस्कृती असलेला देश आहे. अहिल्यादेवींचं त्रिशताब्दी जन्मवर्ष म्हणून आपण साजरं करायला निघालो आहोत आणि मग आपल्या देशात कधीतरी स्त्रियांना कोणतं स्थान होतं हे सगळ्यांना पुण्यामध्ये मी सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळं त्या काळात अहिल्यादेवींनी हे असामान्य कर्तव्य करून तुमच्या आमच्या समोर हा इतिहास रचून ठेवला आणि पती गेल्याच्या नंतर सती जाण्याची जी चाल होती, त्यांनी आपल्या सासऱ्याचं म्हणणं ऐकून ही सगळी राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन त्यांनी आपल्या जीवनात असं महान कार्य केलं आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवरती त्यांनी आपलं नाव करत असताना आक्रमकांनी तोडलेली सगळी मंदिरं पुन्हा निर्माण करण्याचं काम केलं. मला वाटतं दिलीपजींनी देखील त्याचा नामोल्लेख जो केला. मी देखील वाराणसीच्या कॉरिडॉरमध्ये 2014 पूर्वी देखील गेलो आणि आत्ता देखील गेलो. त्यावेळेस मला पाहायला मिळालं की 1780 साली काशी विश्वेश्वराचा जो जीर्णोद्धार केला तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी केला आणि त्याच्यानंतर 2022 मध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून त्याचा पूर्ण कॉरिडॉर निर्मिती करण्याचं काम केलं. अशा पद्धतीचा देखील 12 ज्योतिर्लिंगाचा त्यांनी पुनर्विकास केला. घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. एक न्यायप्रिय आणि कर्तबगार महिला शासक म्हणून तुमच्या आमच्या समोर ते आज देखील आदर्श आहेत. सैन्यामध्ये महिलांची तुकडी निर्मिती केली. त्याचबरोबर शेतकऱ्यांना करमाफी असेल, तलाव विहिरीच्या माध्यमातून सिंचनाच्या सुविधा देखील प्राप्त करून दिल्या. आजच मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रजी मोदी यांनी एक राज्याला आणि देशाला स्वामित्व योजना आज दिली. त्याच्यामध्ये 7/12ची जर निर्मिती कोणी केली असेल तर ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी निर्मिती केली आणि आज आपलं स्वामित्व योजनेच्या माध्यमातून हे जे कार्ड दिलं आहे आज ते त्याचाच एक भाग म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गोपालनाचा पुरस्कार केला. दुर्मिळ ग्रंथाची हस्तलिखिते तयार करून ज्ञानदानाचा देखील पुरस्कार केला. संस्कृत पाठशाळा असतील, गोरगरिबासाठी अन्नछत्र उभारले आणि अशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आदर्श असं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा एक असामान्य कर्तृत्वाने त्यांनी हा इतिहास पुढं निर्माण करण्याचं काम चालू ठेवलं आणि म्हणून त्यांचं हे कार्य तुमच्या आमच्या समोर एक दीपस्तंभाप्रमाणे आहे. आपल्यालाही मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीचं कार्य त्यांनी हे केलेलं आहे. आणि म्हणून स्त्रीच्या संदर्भात असेल किंवा स्त्री एक आदर्श म्हणून त्यांनी जे काम केलं ते तुमच्या आमच्यासाठी निश्चितच आदर्श आहे. आणि मी सांगत होतो की आपल्या देशाची संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि म्हणून देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला 75 वर्षाने लोकशाही आलेली असताना देखील आपल्याला स्त्रीचं बिल लोकसभेत आणि विधानसभेमध्ये 75 वर्षांनी आलं आणि म्हणून अशा आता ते आलेलं आहे, परंतु त्याची कार्यवाही मात्र 2029 नंतर होणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं बिल देखील माननीय मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे. आणि म्हणून एका स्त्रीने 300 वर्षापूर्वी खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रथा परंपरा बाजूला सारून समाज जीवनामध्ये आदर्श निर्माण करण्याचं जे काम केलं ते खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून स्त्री ही त्यांनी त्यावेळेस सिद्ध केलं की अबला नसून ही सबला आहे आणि त्याच्यामुळं हे फक्त कुटुंबच सांभाळत नाही तर या प्रजेला देखील सांभाळते. अशा पद्धतीनं अहिल्यादेवींनी महान कार्य
त्यांच्या कालखंडामध्ये केलं आणि म्हणून आम्ही आता सर्वजण त्यांना माता आणि देवी अशा पद्धतीचा देखील नामोल्लेख करतो. किंबहुना पुण्यश्लोक ही अतिशय असामान्य पदवी त्यांच्या नावासमोर लागलेली आहे. म्हणून असा एक अतिशय चांगला प्रसंग आणि या समारंभास मला निमंत्रित केलं. निश्चित स्वरूपामध्ये मी आनंदी आहे, परंतु हा विशेषांक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि ही पोहोचण्याची व्यवस्था देखील करावी. माझ्यासारख्या व्यक्तीवर जरी आपण काही जबाबदारी दिली तर निश्चित स्वरूपामध्ये ती मी पार पाडेल. कारण मी आता मात्र परिचय करून देत असताना मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या वंशातील एक घटक म्हणून, जसं तुम्हाला सांगितलं, महिलांची संख्या मोठी आहे. 75 वर्षात पुरुष प्रधान संस्कृती असताना न्याय मिळाला नाही. देखील अहिल्यादेवींच्या, मी ज्या धनगर समाजातून येतो, मलाही मी त्या पदावर गेल्याच्या नंतर ज्यावेळेस बाहेरच्या राज्यातून फोन आले त्यावेळेस कळालं की महाराष्ट्रात तर या संविधानिक पदावर मी पहिलाच आहे, पण देशात देखील पहिला आहे. आणि वरिष्ठ सभागृहामध्ये असून देखील माझ्या एवढ्या कमी वयामध्ये मला हे पद भूषवता आलं. आणि म्हणून हे पक्षाचं, पार्टीचं, नेतृत्वाचं प्रामाणिकपणे काम करत असताना, विश्वासाने काम करत असताना खऱ्या अर्थानं ही जबाबदारी मिळाली. त्याच्यामुळं मी माझं हे कर्तव्य समजतो की तुम्हाला सहकार्य करायची माझी भूमिका आहे. सरकारचं ते कामच आहे. आमचा सांस्कृतिक विभाग असो की आणखी दुसरा कोणताही विभाग असो, मंत्री असला तरी तो एक खात्याचा असतो. मी मात्र खालच्या आणि वरच्या सभागृहाचा सर्वोच्च सभापती आहे. त्यामुळं मी टाकलेला शब्द किंवा मी केलेला फोन खाली जाणार नाही आणि अहिल्यादेवीच्या संदर्भात तर जातच नाही, हे माझा अनुभव आहे. त्याच्यामुळं पराजय होऊन देखील 288 आमदारामध्ये मीच एकटा पराजित असा आमदार आहे. 1243 मतांनी माझा पराजय झाला. एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढा दिला, 622च्या फरकाने पडलो. परंतु जे कोणत्या 288 मध्ये आपलं 236चं बहुमत आहे की जे की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बहुमत कधीच मिळालं नव्हतं, अशा सभागृहामध्ये मला जाता आलं नाही. पण त्या दोन्ही सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मात्र जाता आलं. आणि म्हणून सभापती म्हणून काम करत असताना माझा देखील नवीनच अनुभव आहे. परंतु उच्च शिक्षित असल्यामुळं ग्रास्पिंग पॉवर तशी देवानी बरी दिलेली आहे. त्याच्यामुळं आज मी बरोबर 1 महिना झालो आहे की सभापती झालो. 19 तारखेला सभापती झालो, तो आज 18 तारीख आहे. त्यामुळं कमी वेळामध्ये जास्तीचं काम करण्याची पहिल्यापासूनची सवय आहे. त्यामुळं 60 वर्ष ज्यांनी राजकारणात काम केलं त्या घराण्याशी फाईट आउट करताना त्रास झाला, पण संघर्ष करायचं रक्तात असल्यामुळं आणि अहिल्यादेवीचा वंश सांगत असल्यामुळं कुठलाही कसूर आणि कमी ठेवली नाही. आणि म्हणून पराजय जरी झाला तरी नेतृत्वाने दखल घेतली आणि म्हणून मी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकलो. अशा एकता मासिकाच्या प्रसंगी निश्चित स्वरूपामध्ये त्याचबरोबर आपण आता एक पुरवणी देखील आद्या नावाची सुरू करतोय. चांगल्या पद्धतीनं भविष्य काळामध्ये या मासिकाचा प्रचार आणि प्रसार आणि लोकांना विचार या माध्यमातून मिळण्याची अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करत मी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.